वेलकम स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण किंगडम मोनेरा स्टार्ट केलं होतं, ज्यामध्ये त्याचे आपण इंट्रोडक्टरी पॉईंट्स पाहिले होते. तर या लेक्चरमध्ये आपण त्याचा पुढील भाग पाहणार आहोत. त्याचे कोणते प्रकार पडतात किंवा त्यांचे काय कॅरेक्टर्स आहेत हे आपण पाहू. पहिला प्रकार आर्कीबॅक्टेरिया. आर्कीबॅक्टेरिया म्हणजेच प्रिमिटिव्ह टाईप ऑफ बॅक्टेरिया. दीज आर फर्स्ट बॅक्टेरिया ऑन अर्थ. अर्थवर आढळणारे जे पहिले बॅक्टेरिया आहेत ते म्हणजे आर्कीबॅक्टेरिया होय. दीज बॅक्टेरिया आर प्रेझेंट इन एक्स्ट्रीम कंडिशन्स. हे बॅक्टेरिया एक्स्ट्रीम कंडिशन्समध्ये पाहायला मिळतात. एक्स्ट्रीम कंडिशन्स म्हणजे जे ॲटमॉस्फिअरिक टेम्परेचर आहे किंवा वातावरण आहे, ॲटमॉस्फिअरिक ज्या कंडिशन आहेत त्या अतिउच्च असते. म्हणजे एकतर टेम्परेचर खूप जास्त आहे किंवा टेम्परेचर खूपच कमी आहे किंवा एक्सेसिव्ह मॉइश्चर आहे. तर या पद्धतीच्या कंडिशन्स. तर पहिला प्रकार सॉल्टी एरिया. द बॅक्टेरिया विच आर प्रेझेंट इन एक्स्ट्रीम सॉल्टी एरिया दे आर कॉल्ड ॲज हॅलोफाईल्स. सॉल्टी एरियामध्ये जे बॅक्टेरिया आढळतात त्यांना हॅलोफाईल्स असं म्हणतात. नंबर सेकंड, हॉट स्प्रिंग्स. The bacteria that are present in hot springs, they are known as thermoacidophils. हॉट स्प्रिंग एरियामध्ये राहणाऱ्या बॅक्टेरियांना थर्मोॲसिडोफिल्स म्हणतात. तर मार्शी एरिया दे आर कॉल्ड ॲज मिथॅनोजन्स. आता मार्शी एरिया म्हणजे दलदलीचा भाग, ज्या ठिकाणी मॉइश्चर कंटेंट जास्त आहे, तर त्या बॅक्टेरियांना मिथॅनोजन्स असं म्हणतात. They have a different cell wall structure that help them to live in extreme conditions. आता हे बॅक्टेरिया एक्स्ट्रीम कंडिशनमध्ये इतक्या इझिली का प्रेझेंट असतात किंवा लाईव्ह कसे राहू शकतात, तर त्यांची जी सेल आहे तर त्या सेल वॉलच्या स्ट्रक्चरमुळं त्यांना एक्स्ट्रीम कंडिशनमध्ये इझिली राहता येते. मिथॅनोजन्स आर प्रेझेंट इन गट ऑफ सेव्हरल रुमिनंट ॲनिमल्स सच ॲज काऊज अँड बफेलोज. हे जे मिथॅनोजन्स आहेत जे मार्शी एरियामध्ये पाहायला मिळतात, हे मिथॅनोजन्स हे रुमिनंट ॲनिमल्स म्हणजे जे रवंथ करणारे प्राणी आहेत, जसं काऊ आणि बफेलो, तर ह्यांच्या गटमध्ये पाहायला मिळतात. म्हणजे आतड्यांमध्ये, इंटेस्टाईनमध्ये हे मिथॅनोजन्स प्रेझेंट असतात. अँड दे आर रिस्पॉन्सिबल फॉर प्रोडक्शन ऑफ मिथेन फ्रॉम डंग ऑफ दीज ॲनिमल्स. अँड दॅट मिथेन इज अ मेजर कंटेंट ऑफ अवर बायोगॅस. आता हे इंटेस्टाईनमध्ये असणारे जे काही बॅक्टेरिया आहेत ते त्या इंटेस्टाईनमधून काऊडंगमध्ये, डंग म्हणजे वेस्ट मटेरियल, काऊ आणि बफेलो यांचं जे वेस्ट मटेरियल आहे तर त्या वेस्ट मटेरियलमध्ये सुद्धा प्रेझेंट असतात. आणि आपण पाहतो की जे बायोगॅस प्रोडक्शन केलं जातं त्यामध्ये हे जे काही फार्म वेस्ट आहे, काऊ बफेलो यांचं जे वेस्ट आहे ते मटेरियलसुद्धा बायोगॅस प्रोडक्शनच्या रॉ मटेरियलमध्ये ॲड केलं जातं. आणि ह्याचा उपयोग असा होतो की या वेस्ट मटेरियलमध्ये, या काऊडंगमध्ये हे मिथॅनोजन्स आहेत आणि हे मिथॅनोजन्स त्या सगळ्या मटेरियलचं डिकम्पोजिशन करतात आणि मुख्यतः एक गॅस तयार केला जातो अँड दॅट इज मिथेन. आणि त्या मिथेन गॅसचा आपण बायोगॅस म्हणून वापर करत असतो. आता या बॅक्टेरियाद्वारे मिथेन हा मुख्य गॅस तयार केला जातो आणि त्याच्यामुळे यांना मिथॅनोजन्स, मिथेन तयार करणारे बॅक्टेरिया म्हणून मिथॅनोजन्स असं म्हणतात. नंबर सेकंड, यू बॅक्टेरिया. यू बॅक्टेरिया, यू मीन्स ट्रू बॅक्टेरिया. आर्कीबॅक्टेरिया हे प्रिमिटिव्ह टाईपचे बॅक्टेरिया होते, पहिल्यांदा तयार झालेले. तर यू बॅक्टेरिया हे थोडेसे ॲडव्हान्स स्ट्रक्चरचे किंवा थोडे मॉडर्न टाईप ऑफ बॅक्टेरिया यू बॅक्टेरिया. आता ह्यामध्ये सुद्धा आपल्याला अनेक प्रकार पाहायला मिळतील. पहिला आहे सायनोबॅक्टेरिया. सायनोबॅक्टेरिया दे आर रेफर्ड ॲज ब्ल्यू ग्रीन अल्गी. यांनाच ब्ल्यू ग्रीन अल्गी असंही म्हणतात. दे आर फोटोसिंथेटिक ऑटोट्रॉप्स. हे फोटोसिंथेटिक ऑटोट्रॉप्स आहेत. त्यांचं मोड ऑफ न्यूट्रिशन हे फोटोसिंथेसिस आहे. स्वतःचं अन्न तयार करण्यासाठी ते सनलाईटचा वापर करतात. अँड दे आर हॅविंग क्लोरोफिल ए पिगमेंट सिमिलर टू ग्रीन प्लांट्स.
ग्रीन प्लांट्स जे आहेत ज्यांच्यामध्ये सनलाईट कॅप्चर करण्यासाठी जो महत्त्वाचा पिगमेंट आहे क्लोरोफिल ए, तो क्लोरोफिल ए त्यांच्यासारखाच हा या सायनोबॅक्टेरियामध्ये सुद्धा प्रेझेंट असतो, ज्याच्यामुळे ते सनलाईट कॅप्चर करून स्वतःचं फूड तयार करतात आणि म्हणूनच सायनोबॅक्टेरियाला ब्ल्यू ग्रीन अल्गी असं सुद्धा म्हणतात. ॲक्च्युली अल्गी हे किंगडम प्लांटीमध्ये येणारं डिव्हिजन आहे, परंतु इथं सायनोबॅक्टेरियाला ब्ल्यू ग्रीन अल्गी म्हटलं आहे कारण त्याच्यामध्ये सुद्धा फोटोसिंथेटिक पिगमेंट हे प्रेझेंट आहे. दे हॅव रिजिड सेल वॉल. बॅक्टेरियाची जी सेल वॉल आहे ही रिजिड आहे, टणक आहे. दीज आर युनिसेल्युलार, प्रेझेंट इन कॉलोनीज अँड ऑफन ब्लूम्स इन पोल्युटेड वॉटर बॉडीज. हे जे बॅक्टेरिया किंवा हे जे सायनोबॅक्टेरिया आहेत हे युनिसेल्युलार आहेत आणि एका कॉलोनी करून ते राहतात, म्हणजे एका ठिकाणी नंबर ऑफ सायनोबॅक्टेरिया हे राहतात. अँड दे ब्लूम्स इन पोल्युटेड वॉटर बॉडीज. ज्या पोल्युटेड दूषित वॉटर बॉडीज आहेत, साचलेलं जे पाणी आहे यांच्यावर मुख्यतः हे सायनोबॅक्टेरिया हे ब्लूम होतात, म्हणजे यांची ग्रोथ ही जास्त होते. सम ऑफ दीज फिक्स ॲटमॉस्फिअरिक नायट्रोजन इन द स्पेशलाइज्ड सेल्स. काही बॅक्टेरिया हे ॲटमॉस्फिअरिक नायट्रोजन फिक्स करण्याचं काम करतात बाय युजिंग स्पेशलाइज्ड सेल्स, अँड दीज सेल्स आर कॉल्ड ॲज हेटेरोसिस्ट. या सेल्सला हेटेरोसिस्ट असं म्हणतात. इथे साईडला एक फिगर दिली आहे ज्यामध्ये त्या सायनोबॅक्टेरियाचं स्ट्रक्चर आहे. बाकी स्ट्रक्चर हे ग्रीन कलरचं आहे, क्लोरोफिल ए पिगमेंट आहे, परंतु मधली जी सेल आहे जी कलरलेस आहे किंवा लाईट कलरची दिसते, दॅट इज हेटेरोसिस्ट. अँड विथ द हेल्प ऑफ हेटेरोसिस्ट these bacteria are able to fix atmospheric nitrogen. Example, Nostoc and Anabaena. Number 3, chemosynthetic autotrophs. These bacteria oxidizes various inorganic substances such as nitrates and ammonia, and they uses the released energy for their ATP production. वर आत्ताच आपण पाहिलं की सायनोबॅक्टेरिया हे फोटोसिंथेटिक ऑटोट्रॉफ्स आहेत, म्हणजे स्वतःचं फूड तयार करतात, परंतु एनर्जी जी वापरतात ती म्हणजे सनलाईटपासून मिळणारी एनर्जी, म्हणून त्यांना फोटोसिंथेटिक ऑटोट्रॉफ्स म्हणतात. तर किमोसिंथेटिक ऑटोट्रॉफ्स म्हणजे दे आर ऑल्सो प्रिपेअरिंग देअर ओन फूड. स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, परंतु हे तयार करण्यासाठी ATP प्रोडक्शनसाठी जी एनर्जी वापरली जाते ती एनर्जी म्हणजे वेगवेगळ्या केमिकल रिॲक्शन्समधून रिलीज होणारी जी एनर्जी आहे ती वापरतात. त्यामुळे यांना किमोसिंथेटिक ऑटोट्रॉफ्स असं म्हणतात. आणि हे स्वतःचं फूड प्रिपेअर करण्यासाठी इनऑर्गॅनिक घटकांचा वापर करतात, जसं नायट्रेट्स किंवा अमोनिया, ज्याच्याद्वारे ते आपलं फूड हे तयार करत असतात. हेटेरोसिस्ट आर colorless. They play important role in recycling the nutrients like nitrogen, phosphorus, iron and sulfur. ह्या इनऑर्गॅनिक घटकांचा जे वापर करतात त्यामुळे नायट्रोजन, फॉस्फरस, आयर्न आणि सल्फर जे सॉईलमध्ये प्रेझेंट आहे, हे सॉईलमध्ये प्रेझेंट असणारे जे बॅक्टेरिया आहेत ते त्यांचा वापर करून त्यांचं फूडमध्ये रूपांतर करतात. म्हणजेच जे फूड चेनमध्ये लॉस झालेले हे जे न्यूट्रियंट्स आहेत हे पुन्हा रिकलेक्ट करण्यामध्ये या बॅक्टेरियाचा महत्त्वाचा रोल आहे. तर नंबर 4, हेटेरोट्रॉफिक बॅक्टेरिया दे डू नॉट प्रिपेअर देअर ओन फूड. आपण पाहिलं मोड ऑफ न्यूट्रिशनमध्ये काही बॅक्टेरिया हे ऑटोट्रॉफिक नेचरचे आहेत, स्वतःचं फूड स्वतः तयार करतात, तर काही बॅक्टेरिया हे हेटेरोट्रॉफिक नेचरचे आहेत, हे स्वतःचं फूड स्वतः तयार करत नाहीत. तर मग हे आपलं फूड कुठून डिराईव्ह करतात? तर दे आर डिपेंडंट ऑन अदर ॲनिमल्स अँड दॅट ॲनिमल्स मे बी लाईव्ह मे बी डेड. हे दुसऱ्या ॲनिमल्सकडून किंवा दुसऱ्या घटकांकडून स्वतःचं न्यूट्रियंट्स हे मिळवत असतात. तर मग जर लाईव्ह ऑर्गॅनिझमवर डिपेंडंट आहेत तर त्यांना पॅरासाईट म्हणतात, आणि जर डेड ऑर्गॅनिक मॅटरवर डिपेंडंट असतील तर त्यांना सॅप्रोफाइट्स असं म्हणतात. तर मोस्टली बॅक्टेरिया जे आहेत दे आर डिकम्पोजर्स ऑर
सॅप्रोफाइट्स. आता सॅप्रोफाइट्स म्हणजे डेड मटेरियलवर अवलंबून आहेत. मग ह्या डेड मटेरियलवर ते डिकम्पोजिशनची क्रिया करतात, त्यांना सिम्पल फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करतात आणि आपलं न्यूट्रिशन घेत असतात. याच नेचरला डिकम्पोजिशन असं म्हणतात. आणि त्यामुळं हे जे बॅक्टेरिया आहेत दे आर अल्सो कॉल्ड ॲज डिकम्पोजर्स ऑर सॅप्रोफाइट्स. बॅक्टेरिया आर हेल्पफुल इन, आता हे जे किंगडम मोनेराचे ऑर्गॅनिझम्स आहेत तर यापैकी काही यूजफुल आहेत तर काही हार्मफुल आहेत. तर मग आपण ते कसे हेल्पफुल आहेत हे पाहू. नंबर 1, दे आर यूजफुल इन मेकिंग कर्ड फ्रॉम मिल्क. कर्ड म्हणजे दही. दुधापासून दही बनवण्यासाठी या ऑर्गॅनिझम्सचा वापर केला जातो, या बॅक्टेरियांचा वापर केला जातो. आपल्याला माहिती आहे की लॅक्टोबॅसिलस जे आहेत हे मुख्यतः यामध्ये वापरले जातात. प्रोडक्शन ऑफ अँटीबायोटिक्स, हे जे बॅक्टेरिया आहेत यांच्यापासून काही सेकंडरी मेटाबोलाइट्स, काही सेकंडरी घटक तयार केले जातात ज्यांना आपण अँटीबायोटिक्स असं म्हणतो. आणि हे सेकंडरी मेटाबोलाइट्स किंवा अँटीबायोटिक्स वेगवेगळे बॅक्टेरिया मारण्यासाठी, वेगवेगळ्या डिसीजेसपासून प्रिव्हेन्शन करण्यासाठी यांचा उपयोग हा केला जातो. नंबर 3, नायट्रोजन फिक्सेशन इन लेग्युमिनस रूट्स. नायट्रोजन फिक्सेशन, जे लेग्युमिनस प्लांट्स आहेत त्यांच्या रूटमध्ये हे बॅक्टेरिया कॉलोनीज करून राहतात आणि ॲटमॉस्फिअरमधला जो नायट्रोजन आहे तो फिक्स करत असतात. त्यामुळे नायट्रोजन फिक्सेशन हा महत्त्वाचा रोल हे बॅक्टेरिया परफॉर्म करत असतात. सम बॅक्टेरिया आर पॅथोजन्स, काही बॅक्टेरिया हे पॅथोजन म्हणून काम करतात अँड दे कॉझिंग डॅमेज टू ह्युमन्स, क्रॉप, फार्म ॲनिमल्स अँड पेट्स. हे जे बॅक्टेरिया आहेत यामुळे ह्युमन्समध्ये किंवा क्रॉप प्लांटमध्ये किंवा फार्म ॲनिमल्स किंवा जे पाळीव प्राणी आहेत त्यांच्यामध्ये वेगवेगळे आजार होत असतात. पॅथोजन्स म्हणजे डिसीज कॉझिंग एजंट्स, ज्यांच्यामुळं आजार होतात त्या घटकांना पॅथोजन्स असं म्हणतात. मग काही बॅक्टेरिया हे हेल्पफुल आहेत, यूजफुल आहेत, तर काही बॅक्टेरिया हे हार्मफुल आहेत ड्यू टू देअर पॅथोजेनिसिटी. नेक्स्ट इज द रिप्रोडक्शन. बॅक्टेरिया रिप्रोड्युसेस बाय बायनरी फिजन. बायनरी फिजनद्वारे हे बॅक्टेरिया रिप्रोड्यूस करत असतात. बघा इथं फिगर दिली आहे बायनरी फिजनची. पहिला जो बॅक्टेरिया आहे, लेफ्ट साईडची जी फिगर आहे, सेल इन्व्हलप आणि DNA. पहिला एक बॅक्टेरिया आहे ज्यामध्ये DNA आहे आणि त्याचं सेल कव्हर आहे. नंतर त्याच्यापासून जो DNA आहे तो डुप्लिकेट होतो, एकाच्या 2 कॉपीज तयार केल्या जातात आणि नंतर त्या DNAच्या 2 कॉपीज एकमेकांपासून सेपरेट होतात तिसऱ्या स्टेजमध्ये. परंतु सेल वॉल किंवा सेल इन्व्हलप हे आणखी एकमेकांना अटॅच आहे आणि चौथ्या फेजमध्ये ही सेल वॉलसुद्धा एकमेकांपासून सेपरेट होते आणि ह्या सेपरेट झालेले जे काही आहेत ते डॉटर बॅक्टेरिया म्हणून काम करतात. ह्या प्रत्येक बॅक्टेरियामध्ये पुन्हा मदर सेलसारखंच सेल इन्व्हलप आहे आणि त्यांना जेनेटिक मटेरियल आहे. अशा पद्धतीने बायनरी फिजनद्वारे एका बॅक्टेरियापासून 2 बॅक्टेरिया हे तयार केले जातात. काही कंडिशनमध्ये समटाईम्स दे प्रोड्युसेस स्पोर्स इन अनफेवरेबल कंडिशन. अनफेवरेबल कंडिशन्स जर असतील, कंडिशन्स ह्या त्यांना सुटेबल नसतील, तर हे बॅक्टेरिया स्पोर्स तयार करून आपलं रिप्रोडक्शन परफॉर्म करतात. आता स्पोर्स तयार होणं म्हणजे हा असेक्शुअल रिप्रोडक्शनचा प्रकार आहे. समटाईम सेक्शुअल रिप्रोडक्शन इज ऑल्सो देअर बाय अडॉप्टिंग प्रिमिटिव्ह टाईप ऑफ DNA. काही बॅक्टेरियांमध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शनसुद्धा पाहायला मिळतं. म्हणजे 3 प्रकारे रिप्रोडक्शन होईल. 1 बाय बायनरी फिजन, नंबर 2 बाय असेक्शुअल मेथड प्रोडक्शन ऑफ स्पोर्स आणि नंबर 3 समटाईम सेक्शुअल रिप्रोडक्शन मे बी प्रेझेंट. अशा पद्धतीने रिप्रोडक्शन. लास्ट इज द मायकोप्लाझम्स. मायकोप्लाझम्स आर ऑल्सो प्रेझेंट इन किंगडम मोनेरा. आता मायकोप्लाझम्स हा थोडा वेगळा ग्रुप आहे, याचे काही वेगळे कॅरेक्टर्स आहेत. दे कम्प्लिटली लॅक ऑफ सेल वॉल. मायकोप्लाझम्समध्ये सेल वॉल ही कम्प्लिटली ॲब्सेंट आहे. दीज आर स्मॉलेस्ट लिव्हिंग सेल्स.
अर्थवर सापडणारे जे सगळ्यात स्मॉलेस्ट लिव्हिंग सेल्स आहेत ते म्हणजे मायकोप्लाझम्स. अँड दे कॅन सर्वाईव्ह विदाऊट ऑक्सिजन. मायकोप्लाझम्स यांना ऑक्सिजनची आवश्यकता नसते. दे कॅन इझिली सर्वाईव्ह विदाऊट ऑक्सिजन. ऑक्सिजनशिवायही ते जिवंत राहू शकतात. दीज आर पॅथोजेनिक टू प्लांट्स अँड ॲनिमल्स. बॅक्टेरियामध्ये आपण पाहिलं की काही युजफुल बॅक्टेरिया आहेत तर काही हार्मफुल बॅक्टेरिया आहेत. परंतु मायकोप्लाझम्स जे आहेत हे फक्त हार्मफुल आहेत. दे आर पॅथोजेनिक टू प्लांट्स अँड ॲनिमल्स. प्लांटमध्येही ते वेगवेगळे डिसिजेस निर्माण करतात आणि ॲनिमल्समध्ये सुद्धा ते वेगवेगळे डिसिजेस निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरतात. तर मायकोप्लाझम्स यावर जास्त MCQs विचारले जातात. ट्रू ऑर राईट सेंटेन्समध्ये. सोपं आहे. मायकोप्लाझम्स कम्प्लिटली लॅक ऑफ सेल वॉल, स्मॉलेस्ट लिव्हिंग सेल्स, दे कॅन सर्वाईव्ह विदाऊट ऑक्सिजन अँड दे आर पॅथोजेनिक टू प्लांट अँड ॲनिमल्स. तर अशा पद्धतीने दिस इज ऑल अबाउट किंगडम मोनेरा. पुढच्या लेक्चरमध्ये आपण किंगडम प्रोटिस्टा पाहणार आहोत. गो थ्रू द नोट्स अँड राईट डाऊन.